तेव्हा कुठेतरी सरकारनं या हिंगोली जिल्ह्यासाठी 150 कोटी पीक विमा मंजूर केला होता। मात्र तो पीक विमा लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना तो पीक विमा गिळण्याचं काम केलं। तो ताबडतोब पीक विमा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावा। या येलदारीचं पाणी आमच्या तालुक्याचं हक्काचं पाणी आहे, नांदेडला जातंय, मात्र तालुक्याला आणलं नाही। लवकर आणा, आमच्या तालुक्याला MIDC निर्माण करा आणि रोजगाराच्या हाताला काम द्या आणि जल जीवन मिशन अंतर्गत जो घोटाळा झालेला आहे तो तात्काळ चौकशी करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा आणि इंजिनियरला संबंधित इंजिनियर असतील त्याला बडतर्फ करा। या मागण्या जर मान्य केल्या तर ठीक आहे, नाही तर याच्याबद्दल पुढच्या बारीने आम्ही मंत्रालयावर धडकू। आजच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय